प्रथम नमन दुसरी चरणा संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्यांचे केले स्मरण वय सकळ विद्यांचे अधिकरण त्याची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचिरी नमो सद्गुरु तुकिया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती या लागी आवडी म्हणा रामकृष्ण जोडा नारायण सर्व काळ सोपे हे साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा राम हरी सेवेकरता घेतील लाभन विश्ववंदनीय जगतवंदनीय संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा 5 चरणाचा आणि उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तो मामा जगताला या अभंगामधून महाराज त्यांना जो महामंत्र मिळाला किंवा बीज मंत्र मिळाला तो बीज मंत्र मिळाल्यानंतर महाराजांनी लपवून ठेवला नाही, ही महत्वाची गोष्ट आहे। मंत्र त्यांना मिळाला, रामकृष्ण हरी मंत्र हा त्यांना मिळाला, पण त्यांनी लपवून ठेवला नाही। नाहीम्या वंचिला मंत्र कोणापाशी कोणापासूनही मी तो मंत्र वंचित ठेवला नाही, लपवून ठेवला नाही। आणि त्यांना जो तारक मंत्र मिळाला रामकृष्ण हरी, या रामकृष्ण हरी मंत्राचं जगताला उच्चारण करण्यासाठी महाराज उपदेश करतात। का उपदेश करतात? प्रामुख्यानं पहिलं कारण बर का, महाराजांना फार आनंद झाला। काय पाहून आनंद झाला? तुम्ही आम्ही सर्व मनुष्य देहाला आलोत हे पाहून महाराजांना आनंद झाला। महाराजांनी आपल्याला शाबासकी दिली, वा शाबास, भाग्यवान आहात तुम्ही, भाग्य आले ती मनुष्य देहा, तुम्ही भाग्यवान आहात मनुष्य देहाला आलात। ज्यांना यायचंय त्यांना मिळत नाही। आता स्वर्गातल्या इंद्रायणी देवांना मनुष्य देहाला यावं वाटते, प्रमाण आपल्याला मानायचे नाहीत। आपला 5 चरणाचा अभंग आहे, प्रमाण मला बी पाठ आहे। इहलोकीचा हा देह स्वर्गीचे अमर त्यांना यावंसं वाटते, पण हे शरीर त्यांना मिळत नाही। कारण का मिळत का नाही? जेवढी महाग वस्तू असेल तेवढी मिळण्यासारखं कठीण असते। त्या शरीराचं मोल आपल्याला करता येत नाही, याचं मोल त्यांना कळालं। कोणाला? स्वर्गातिक देवांना। त्यांना या मनुष्य शरीरामध्ये यावं वाटतं पण मिळत नाही। दररोज बोंबतेत पंढरपूरला येऊन देवाच्या पायाजवळ, सुरवरांची विवाने दाटली सकळ, गगनी नाही दाटली, महाद्वारामध्ये येऊन उभारले, हात जोडून म्हणायला लागले, देवा एक वेळ फक्त, एक वेळा मला या मनुष्य देहामध्ये घाल, एक वेळ फक्त। मिळत नाही, इंद्रायिक देवांना मिळत नाही, त्याच्याही वर सत्य लोकांमध्ये ब्रह्मादिक देवांना मिळत नाही। त्यांना तरी काय आशा नाही काय मनुष्य शरीराची? आशा आहे पण मिळत नाही। असं करती ब्रह्मादिक करीते ब्रह्मादिक, असं करते ब्रह्मादिक, कोणी वाळवंटीचे सुख, कोणी वाळवंटीचे सुख, अन्यधन
म्हणते, या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेले, मनुष्याच्या योनीला आलेले, मनुष्य जन्माला आलेले तेच भाग्यवान आहेत. धन्य धन्य मृत्यूलोक म्हणते भाग्याचे कसे, काय भाग्यवान लोक आहेत बाबा. तर त्यांना मिळत नाही ना शरीर. असं करीती ब्रह्मादिक आशा करतात, इच्छा आहे त्यांना शरीर मिळायची, पण मिळत नाही. त्यांना कळालं शरीर हे कसं आहे, ते मिळत नाही बर का. काही ना कळालंही नाही, मिळालंही नाही. आता मी परवा इथं कुठल्या कीर्तनामध्ये, मला वाटते उदमाईवाडीच्या कीर्तनामध्ये सांगितलं काय की धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. तिथं सांगितलं मिळत नाही, कळालंही नाही, मिळालंही नाही. पाश्वादिक योनीला कळालंही नाही, मिळालंही नाही शरीर. त्यांना काय काहीच मिळालं नाही, काहीच कळालंही नाही. आणि तुम्हाला आम्हाला मिळालं, पण आपण कळून घ्यावं लागल. मी तुम्हाला कळालं नाही असं म्हणत नाही, पण आपण कळवून घ्यावं लागल. फार महत्वाचं शरीर आहे. काय करावं महाराज म्हणतात, काय करावं. महाराजांचं म्हणणं काय, मनुष्य जन्माला आला, काहीतरी करा. करावं कैवाड, करावं मनुष्य देहाला आल्यानंतर काहीतरी प्रयत्न करावा, देवाच्या प्राप्तीचा, देव जोडण्याचा प्रयत्न करावा. काय वाढ करणे म्हणजे प्रयत्न करणे. नाही केला तर नाही तरी आला नाड, आपलं सगळंच पाण्यात जाणार आहे पुन्हा. काय करावं, स्मरा पंढरीचा देव, मनी धरून या भाव, खचविले काळे, उगवा लवला हे जाळे, गजरा नामाचा करा लवला हे वाचा, घरटी चक्र फेरा, जन्म मृत्यूचा भोरा. एका कडीतलं प्रमाण आहे ते. आणि मला वाटते 36 चरणाची एका कडी आहे तुकोबाराची गाथ्यामध्ये. 36 चरणाची एका कडी. या अभंगाचं नाव काय, एका कडी. काहीतरी करा म्हणतात. करावे सायास 100 चरणाच्या अभंगामधले हे 65च्या पुढले चरण आहेत. करावे सायास आपुल्या हिताचे, येथे आलियाचे मनुष्यपण तरी साधे नारायण, नाही तरी हे ना पशु होणी. पशु काय पाप पुण्य हे जाणती, आणि मनुष्या रीती ठाऊकी. अरे सगळं तुम्हाला मला माहिती आहे. म्हणून महाराज म्हणतात करावे सायास आपल्या हिताचे. आपलं हित होईल, आपलं कल्याण होईल, आपल्याला सद्गती मिळेल, आपल्याला ऊर्ध्वगती मिळेल, याच्याकरता काहीतरी प्रयत्न करावा. काहीतरी करावं. देवप्राप्तीचा काहीतरी प्रयत्न करावा, देव जोडण्याचा प्रयत्न करावा. आपण माणसं जोडतो, सुईरपण जोडतो बर का, इवाई जावाई अमुक तमुक माणसं जोडतो आपण देव जोडण्याचा प्रयत्न करत नाही. शरीर कशा करताय 1 मिनिटामध्ये सांगणार आहे. सगळ्या योनी निर्माण केल्या, 83,99,999 एवढ्या योनी निर्माण केल्या. योनी म्हणजे शरीर बर का. कुत्रे, मांजर, उंदर, डुकर बर का, हाती, कोले, त्याचं वर्णन केले नामदेव महाराजांनी. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्याव्या.
झाडाच्या योनी किती येतात? 20 लाख आहेत. 20 लक्ष योनी वृक्षा माझे घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. पाण्यामधल्याच 9 लाख योनी येतात. अशा 9, 20, 30, 4 अशा मिळून किती गणना आहे? 84 लाख योनीची. म्हणजे शरीर किती आहे? 84 लाख शरीर आहेत. त्याच्यापैकी 93,99,999 एवढे शरीर फालतू आहेत. या शरीरामधून देवाची ओळख नाही, देवाची प्राप्ती नाही, देव जोडता येत नाही, भजन करता येत नाही, भक्ती करता येत नाही, सत्य बोलता येत नाही, काहीच करता येत नाही. एक योनी अशी आहे ती बी तयार केली नव्हती. ब्रह्मदेवाला सुद्धा सांगितलं होतं की एक शरीर असं तयार करतो, एक यंत्र. ज्ञानोबरा याला यंत्र म्हणतात. पारायण कशी चालू आहे? ज्ञानेश्वरी. हे पण्यंगनाचे मित्र विषय विज्ञान यंत्र सुपूजित. या शरीराला काय म्हणले ज्ञानोबरांनी? विषय विज्ञान यंत्र. विषय जाणण्याचं यंत्र आहे महाराज. आता यंत्र कसं आहे माहितीये का? इकडून जर मोबाईल मधून फोन केला किशोरला बेगोनून तर फोटो सगळं मला दिसतं, बोलायला दिसतं का नाही? विज्ञान पुढे गेलं लांब बरं का. त्याच्यापेक्षा पुढलं विज्ञान आहे हे भगवान परमात्म्याने निर्माण केलेलं विज्ञान आहे. हे काय? विषय विज्ञान यंत्र आहे. हे सुद्धा यंत्र आहे, पण काय कशाचं यंत्र आहे? विषय जाणण्याचं यंत्र आहे. विषय कसे असतात आणि विषय कसे भोगायचे ह्याच्यातून माहिती होतं माणसाला बरं का. मनुष्य ह्याच्यामधून विषय भोगतो. अशा प्रकारचं हे शरीर. ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवा एक असं एक शरीर निर्माण करा की ज्या शरीरातून मला ओळखता येईल, लोक मला ओळखतील, माझी प्राप्ती करून घेतील, माझी जोडी करून घेतील, माझं भजन करतील. असं ब्रह्मदेवानं बराच प्रयत्न केला पण जमलं नाही. म्हणजे तू बाजूला सरक, मी तयार करतो. प्रत्यक्ष भगवान परमात्म्यानं हे मानवी शरीर निर्माण केलं. कशा करता? उद्धवाला सांगत असताना भगवान परमात्मा म्हणाले, उद्धवा मज कर्त्याची प्राप्ती व्हावया हजार निश्चिती श्वासे प्रकाशुनी ज्ञानशक्ती पुरुषी प्रकृती मी केली. ही पुरुषी प्रकृती मी तयार केली. कशा करता? मला जाणण्याकरता, माझी ओळख करून घेण्याकरता, माझी प्राप्ती करून घेण्याकरता. पण एवढंही भगवंतानं करून सुद्धा बरं का ते आपल्यामध्ये लक्षामध्ये येत नाही. आपल्या लक्षामध्ये ते येत नाही. कारण का? याला आडवं काय? सूर्य जर चंद्र जर आपल्याला बघायचा असेल तर चंद्र आपल्याला दिसत नाही, कारण का ढग आडवे असतात. बरोबर आहे. काय आडवं असतं? ढग असते. पाणी आपल्याला स्वच्छ दिसत नाही, कारण का पाण्यावर शेवाळ असतं म्हणून दिसत नाही. बरोबर आहे का नाही? तसं भगवान परमात्म्याची आपल्याला ओळख का होत नाही? याला आडवा एक प्रपंच आहे, संसार. याला म्हणायचं संसार. संसार आपला आडवा आहे आणि या संसारामुळे आपल्याला देवाची ओळख होऊ शकत नाही. महाराजांचं हे आग्रहाचं म्हणजे सांगणं आहे की काहीतरी प्रयत्न करा. कशा करता? देवाच्या प्राप्ती करता, जीव जोडण्याकरता काहीतरी प्रयत्न करा. वाटलं देव आधर्म करा. काय करा? काही काही अभंगामध्ये तुकोबारायांनी म्हणले, काही लोकांच्या बाबतीत बोलले. तुका म्हणे अवघाश्रम आणि केला अवघाची अधर्म. तुका म्हणे चुकले वर्म आणि केला अवघाची अधर्म. वर्म चुकले, अधर्म केला. अधर्म म्हणजे काय? पाप. अधर्म केला म्हणजे काय केलं? पाप केलं. धर्म केला म्हणजे काय केलं? पुण्य केलं. धर्म या शब्दाची व्याख्या काय? पुण्य. आणि अधर्म या शब्दाची व्याख्या काय? पाप. काही लोकांनी का नाही पाप केलं. कशा करता? देव जोडण्याकरता पाप केलं, जाणून मुदून अधर्म केला. आणि तुकोबारांनी सांगितलं, जर तुम्हाला देव जोडत असेल, देवाची प्राप्ती होत असेल, देव तुमचा आपलासा होत असेल तर जरूर अधर्म करा. नाही तर अख्ख्या गात्यामध्ये सांगितले धर्मानं वागा म्हणून. सत्यकर्म आचर्य रे बापा, सत्यकर्म आचर्य. सत्यकर्म आचर्य होईल हित आणि होईल अनहित असत्याचे, असा अभंग आहे महाराजांचा. महाराजांनी काय सांगितलं? सत्य आचरण करा. नाटाच्या अभंगामध्ये तीच केली सांगितलेलं आहे. सत्य आचरण दयाभूती करी सांगाती चुकू नको. सत्य आचरण दयाभूती आणि करी सांगाती, सत्य आचरण करायला चुकू नको असं महाराजांनी सांगितले. पण या अभंगामध्ये महाराज एका अभंगामध्ये सांगतात अधर्म करा. पण कधी करा? देव जोडत असल, देवाची प्राप्ती होत असल, देव आपल्या जवळ येत असेल तर जरूर अधर्म करा. पूर्वी केला, पूर्वी लोकांनी अधर्म केला नाही असं नाही. तुम्हाला एक तीन दृष्टांत सांगणार आहे. त्याच्यामध्ये पहिला दृष्टांत आहे कोणता? गुरुचा. गुरुला आपला संप्रदाय किती मानतो? बरोबर नाही? आता 18व्या अध्यायामध्ये शेवटला आलेला आहे
आता व्यासपीठ चालक कोण असतील त्यांना माहिती असेल. 18व्या अध्यायात 5 दानाच्या वरल्या ओव्या. ना तरी आदू गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा बोधाचा संसारा झाला जो आमुते तो हा घेऊन आगवा कली गिळी तू या जीवा आणि सर्वतरी पर्यंत हवा करी पावे की. म्हणजे कुठून आला ही आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा आणि गैनी प्रसादे निवृत्ती दाता. इथपर्यंत ही गुरु परंपरा आली का नाही. आपल्या संप्रदायामध्ये गुरुला मान आहे का नाही. गुरु कसा आहे. गुरु परब्रह्म आहे. गुरु संतकुळीचा राजा आहे. गुरु हा संतकुळीचा राजा. गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव तुझा न पाहता नाही त्रैलोकी. मी सगळा अभंग सांगत नाही. आणखीन एक प्रमाण आहे तुको भरायचं. कोणतं प्रमाण आहे. गुरु परब्रह्म देवाचाही देव त्याशी तो मानव म्हणू नये. गुरुला मानव म्हणायचं नाही मनुष्य म्हणायचं नाही. गुरु परब्रह्म आहे. गुरु देव आहे. हे संप्रदाय आपला सांगतो महाराज. ज्ञानोबाराय सुद्धा म्हणले का नाही मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेषात्या दुरु विवेकावरी. तैसे श्रीगुरु नाथे तैसे श्रीगुरु निवृत्ती नाथे निमित्त करुणी माते आणि प्रबंध व्याजी जगाते रक्षले जाणार. 18व्या अध्यायात वेद आहे. गुरुने माझ्यावर कृपा केली. गुरुला मोठं स्थान आहे बर का. त्या गुरुसाठी बर का गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला. बरोबर आहे का नाही. सगळ्या कथा माहिती आहे. गोरक्षनाथांनी आपला डोळा काढून दिला कशासाठी. गुरुला वडा मिळण्यासाठी. मच्छिंद्रनाथांनी गावामध्ये पाठवलं भिक्षा मागून आण म्हणून. गोरक्षनाथ गावात गेले. एका घरी ते पितराचं देवण होतं. पित्र होते. त्यांनी केली होती वडे आपले बटाटे वडे. त्या बाईनं आपलं गोरक्षनाथाच्या पत्रामध्ये टाकला ती झोळीमध्ये वडा एक. तो वडा गुरुसाठी आणला वर आणि गुरुला दिला. म्हणजे मच्छिंद्रनाथांना ते खायला दिला. इतका सुंदर लागला आणि इतका चवदार लागला. म्हणे गोरक्ष आणखीन एक वडा घेऊन ये. आता डबल कुठं मिळत असतो का. पण गुरुची आज्ञा आहे. आले गावात पुन्हा ज्या घरी वडा मिळाला होता त्या घरी गेले आणि हाक मारली माई. म्हणजे परत जोगडा आलं काय की माघारी बाहेर आल्या. बघितलं काय रे बाबा आणखीन एक वडा द्या ना. आमच्या गुरुला फार आवडला तुम्ही केलेला वडा. एक वडा द्या. मिळत नाही. काही करा पण एक वडा द्या. मिळत नाही देत नाही. अहो काही मागा तुम्ही मी द्यायला तयार आहे पण वडा माझ्या गुरुला द्या. मग त्या बाईने काय मागितलं माहिती आहे का. डोळा. म्हणली तुझा एक डोळा दे मला गोरक्षा. तुझा एक डोळा काढून दे मला मग त्याच्या बदली तुला वडा देतो. डोळा काढून दिला. एवढी गुरुवर निष्ठा. डोळा काढून दिला. मच्छिंद्रनाथाकडे आले गोरक्षनाथ आणि डोळा असा बांधूनच आले बाबा. ते वडा दिला खायला. मच्छिंद्रनाथाने वडा खाल्ला. अरे डोळ्याला काय झालं सांगच ना गेले लवकर. शेवटी सांगितलं म्हणजे असं असं झालं. म्हणजे ती बाई डोळा मागायला लागली. मग आता माझ्याकडे दुसरं काय द्यायला नाही म्हणजे डोळा काढून दिला आणि वडा आणला. गुरुनिष्ठा बरं का. एवढी गुरुनिष्ठा आपल्या संप्रदायामध्ये सांगितली. मग गुरुनिष्ठेनं वागावं का गुरुचा डोळा फोडावा. गुरुसाठी एकानं गुरुसाठी डोळा दिला आणि दुसरा जो आहे त्यानं गुरुचा डोळा फोडला. गुरुचा डोळा फोडणारा कोण. बळीराजा. आणि बळीराजाचा यज्ञ चालू होता आणि यज्ञामध्ये भगवान परमात्मा वामन अवतार प्रकट झाला. बळीराजाच्या दरबारामध्ये आले. भिक्षाम देही. बळीराजा मला माझा यज्ञ चालू आहे. काय मागायचे तेवढं मागा आणि किती मागायचे तेवढं मागा. काही मागा. तिथे शुक्राचार्य होते. दैत्याचे गुरु शुक्राचार्य. शुक्राचार्य जवळ आले. बघितलं वामन ते काय तेजस्वी वामन आहे. पंचाने असलेला आहे. काष्टा घातलेला व्यवस्थित. डोक्याला शेंडी आहे. टकलांडी केलेली आहे. ओभागंध लावलेला आहे. मळवट भरलेला आहे. हातामध्ये कमंडलू आहे आणि पंचांग आहे. म्हणजे सगळ्या ह्याच्या सगळं ब्राह्मण वेशामध्ये भगवान परमात्मा तिथं प्रकट झाले. वामन अवतार. शुक्राचार्यांनी सांगितलं राजा हे वामन नव्ह. हे जगाचा मालक आहे. जगाचा नियंता आहे. ब्रह्मांड चालक आणि श्रीहरी आहे. याला तू दान देऊ नको. आडवं आलं का नाही. बळीराजा दान देणार होता पण शुक्राचार्य आडवे आले. देऊ नको. बळीराजा कसं ऐकतोय. सत्य संकल्पाचा दाता नारायण. त्याचा संकल्प सुटला देणार. काही मागू द्या. म्हणले बोला काय पाहिजे तुम्हाला. देवाने सांगितलं मला 3.5 पौंड जमीन पाहिजे. जागा पाहिजे. आता त्याचा एक पाव एवढा आहे ती तुम्हाला सगळ्याला कथा माहिती आहे. बऱ्याच महाराजांनी सांगितले असेल. दिलं. बर कमंडलूतून झारीमधून
संकल्प सोडत असताना शुक्राचार्य त्या झारीच्या नळीमध्ये जाऊन बसले. कोणताही त्याचे गुरु शुक्राचार्य लहान रूप घेतलं मध्ये झारीमध्ये जाऊन बसले त्या नळीमध्ये. पाणीच खाली पडना. भगवान म्हणाले बळीराजा अरे पाणी का खाली पडत नाही? पाण्याला काय झालं? संकल्प का सुटत नाही? बळीराजा म्हणला काहीतरी बघावं लागल मध्ये आत काय बसला असेल अडकलं असेल आणि म्हणून दरवाजी गाडी घेतली आणि त्या नळीमध्ये घातली. घातल्या ती दरवाजी गाडी नीट कुठे गेली? शुक्राचार्याच्या डोळ्यामध्ये. अधर्म घडला का नाही? आड आला म्हणून फोडी याला डोळा आणि बळीने आंधळा शुक्र केला. अधर्म केला का नाही? मी गुरुची कथा आतापर्यंत सांगितली का नाही? गुरुवर किती निष्ठा असावी. अरे गुरु परब्रह्म देवाचा हे देव. मग बळीराजाचे गुरु शुक्राचार्य नव्हते का? पण देव आणि देवाच्या प्राप्ती करता देवाच्या जोडी करता जर शुक्राचार्य आडवे येत असेल, गुरु जरी आडवा येत असेल तरी त्याचा डोळा फोडावा, अधर्म करावा. देव जोडे तरी करावा अधर्म आणि अंतरे ते कर्म नाचरावे. पहिली कथा तुम्हाला सांगतो, अधर्म केला. दुसरी कथा आहे गवळणी कोकणातल्या. आता सगळ्याचे लग्न झालेले होते ना, ते काही कुमारिका नव्हते, सगळ्याचे लग्न झालेले होते. पती भावे धीर धर सोय सगळं त्यांना होतं. प्रपंच होता, संसार होता, धीर होते, सासा होत्या, सासरे होते, बरं का, मुलं होते, बाळ होते, पती होते, सगळंच होतं. एवढं असून सुद्धा शास्त्रामध्ये काय सांगितलंय बरं का? स्त्री आचारभ्रष्ट नसावी, स्त्री परपुरुषी गमन नसावी, गमन करणारी नसावी, म्हणजे पतिव्रता असावी. म्हणजे गवळणी होते की लग्न झालेलेच होत्या. आचारभ्रष्ट नसावी, स्त्री व्याभिचारी नसावी. का नसावी? रवरव नावाचा कुंभभाग त्यांना भोगावा लागतो. मग तो कुमाराचा अभंग आहे गाथ्यामध्ये. महाराज म्हणतात शिंदळीचे चित्त परपुरुषावरी. अभंग आहे, मला काय सांगायला भीती नाही होय. गाथ्यामध्ये अभंग आहे, शिंदळीचे चित्त परपुरुषावरी आणि पती चुरमुरी रात्रंदिवस. महाराज म्हणतात आयशी ती बोंगळी जायवो नरका आणि तिच्या दोषे देखा पती जाय. आपण बुडती पती बुडविती आणि दोन्ही कुळे नेती अंधपाता. व्याभिचार बर का. आणखी एक अभंग आहे महाराजांचा, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका. उपहास होतील का, उपहास होतील का, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका. उपहास होतील का, उपहास होतील का, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका. व्याभिचारीचा टाकमटिका. उपहास होतील का, उपहास होतील का, उपहास होतील का, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका, व्याभिचारीचा टाकमटिका. ते व्याभिचारी बाईचा टाकमटिका लय असतो. राहण्याकरता सुंदर, स्वच्छ राहणार, जगाचं मन खेचून घेणार. उपवास लोकांना होतात, मला बाकीचे चांगले लोक नाव ठेवतात, बरोबर आहे का नाही? चांगले लोक सुद्धा नाव ठेवतात. ती व्याभिचारी नाही, ती वैश्य आहे. तसं गवळणीने व्याभिचार केला. कशा करता? स्वतःचा मतलब साधण्याकरता. गवळणीने तुम्ही कधी ऐकलं नसेल, त्यांना पती होते, त्यांना दीर होते, सासा होत्या, सासरे होते, नंदा होत्या, जावा होत्या, गणगोत होतं, मुलं होते, बाळ होते, सगळं होतं, संसार होता, प्रपंच होता, सगळं होतं. तरी पण आपला स्वार्थ साधण्याकरता, आत्मसुख प्राप्त करून घेण्याकरता त्या काय करायच्या? देवाला या कंतात घेऊन जायच्या. देवाला कुठे घेऊन जायच्या?
एकांतात, आणि तिथं त्याच्याकडून भोग घ्यायच्या. आता तुम्हाला वाटतं हे शब्द अवघड वाटतात तुम्हाला सुद्धा, बरं काही नवीन शब्द आहेत, पण तुकोबारे म्हणतात भोग घ्यायच्या मध्ये. अरे त्याच्या स्वरूपाचा भोग घेत होत्या, डोळे झाकून त्याच्या स्वरूपामध्ये त्या तल्लीन व्हायच्या, डोळे डोळे भरून त्याचं स्वरूप पाहायच्या आणि पुन्हा डोळे बंद करून ते स्वरूप अंतकरणामध्ये साठवायच्या. याला भोग म्हणायचं. अंतरीचा देणे इच्छा भोग, एकांती त्या जाती हरीशी घेऊनी, आणि भोग इच्छा धनी फेडावया, वयाच्या संपन्ना तैसा त्या कारणे, आणि अंतरीचा देणे इच्छा भोग, भोग त्याग दोन्ही नाही तयापाशी. आणि तुका म्हणे जैशी स्फटिक शिळा, बाळक्रीडीतलं प्रमाण आहे. बाळक्रीडीचा अभंग एकांतामध्ये घेऊन जायच्या हरीला, देवाला, आणि त्याचा भोग घ्यायचा, त्याच्या स्वरूपाचा भोग घ्यायचा. बरं का, त्याचं स्वरूप डोळ्यानं पाहायचं 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 पाहायचं, बरं का, आणि डोळे बंद करायचे, त्या स्वरूपाचं अंतकरणामध्ये चिंतन करायचं. ह्याला म्हणायचं भोग. बरं का, याला काय म्हणायचं? भोग. परपुरुषाशी रममान झाल्या तरी एक सासू म्हणलीच बरं का, सर सर परती झालीस आता भांड, कशे दाखविशी जगाशी आल तोंड, व्याली मायते लाजविली रांड, नाही थारा दोठाई झाला खंड. हो सरसर परती झाली साता भांड, नेनो काय हरी बैसल आशे चित्ती. हो आज का तू दिसती दुष्यती, म्हणे काम न लगे तुझ्या चित्ती, दिले ठेवून ते विसरशी हाती, नेनो काय हरी बैसल आशे चित्ती. हो तुझा पती तुझ्या जवळ असताना तुझ्या हरीमध्ये बसला का काय, खरंच बसला होता. त्या घेऊन जायच्या, हरीला घेऊन जायच्या, एकांती त्या जाती हरीशी घेऊन. हे धर्म आहे का धर्म आहे? आपला पती असताना, आपला नवरा असताना आपण परपुरुषाशी रममान होणं, हे धर्म आहे का अधर्म आहे? अधर्म आहे, अधर्म आहे. कारण का पतिव्रते जैसा व्रतार प्रमाण नामा नारायण तैशा बरी. पतिव्रतेला आपला एक पतीच प्रमाण असतो, बाकी दुसरा कोणीही प्रमाण नसतो. पतिव्रता नेणे अनेकाची स्तुती, आणि सर्व भावे पती ध्यानी म्हणे. स्पष्ट अधर्म घडला. अधर्म केला कशा करता केला? देव जोडण्यासाठी अधर्म केला. देव जोडे तरी करावा अधर्म, नांतरी ते कर्म नाचरावे. इथं अधर्मच घडला. दोन दृष्टांत झाले तुमच्या पुढे. तिसरा दृष्टांत बरं का, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये मात्र देवभाऊ, आई देव आहे, आपली आई आपली देव आहे, आपले वडील सुद्धा आपले देव आहे. मात्र देवभाऊ, पितृ देवभाऊ, आचार्य देवभाऊ, अतिथी देवभाऊ, हे शास्त्रांनी सांगितलेल्या 4 देवता येतात. आचार्य, गुरु सुद्धा आपला देवच आहे. मग अशी सांगितलं मी. अतिथी, आपल्या दरबारामध्ये, आपल्या दारामध्ये एखादा भिक्षुक आला, तो देव आहे. तो कोण आहे? देव आहे. असे 4 प्रकारचे देवता सांगितले. आपले वडील सुद्धा देव आहेत, बरोबर का नाही? ज्ञानोबांनी काय सांगितलं? तीर्थाची धुळे जे का माता पितरी त्या सेवेशी कीर शरीरे लोणकीचे. अरे बाबा, त्यांच्या सेवेतून किंवा त्यांची सेवा करण्याकरता, त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता पुन्हा एकदा शरीर धारण करीन म्हणतात ज्ञानोबा. पुन्हा मी शरीर धारण करीन आणि त्यांची सेवा करीन. कोणाची? आई वडिलांची. कारण का? अरे लहान असतानाच ज्ञानोबाचे आई वडील देहांत प्रायश्चित करून निघून गेले, या जगातून निघून गेले, बरं का. सेवा घडली का? परी नाही घडली. सेवा काही घडली नाही. म्हणून त्यांची सेवा करण्याकरता, त्यांच्या ऋणातून उतराई होण्याकरता, पितर ऋणातून मी पुन्हा शरीर धारण करीन, पुन्हा जन्माला येईन आणि त्यांची सेवा करीन. तीर्थाची हे धुरे जे का माता पितरे त्या सेवेशी कीर शरीरे लोणकीचे. मला किती वडिलाला महत्व दिलं, वडिलाला इतकं महत्व दिलं, बर का. आणि भक्त प्रल्हादानं सुपारी का दिली? मग भक्त प्रल्हादानं कृतयुगामध्ये हिरण्यकश्यपूला म्हणजे आपल्या बापाला मारण्याकरता सुपारी दिली 50,000ची. कुणाला? देवाला. कारण का देवासाठी तो आडवा येऊ लागला. भक्त प्रल्हादाला तो भजन करू देईना, भगवान परमात्म्याचं नामस्मरण करू देईना. नामस्मरण करू लागला, भजन करू लागला, म्हणून त्याला का नाही बरं का विष पाजलं, समुद्रामध्ये नेऊन हातपाय बांधून टाकलं, उंच कड्यावरून लुटून दिलं, अग्नीमध्ये टाकलं, नाना प्रकारचे उपाय केले. कोबरास नावाच्या सर्पाचे दंश करायला लावले, त्याला सापाला सुद्धा दंश करायला लावले, खोलीमध्ये टाकला, मोठ्या सर्पाच्या खोलीमध्ये. पण काही झालं नाही. कारण का? त्याला राखणारा देव होता. मागे पुढे उभा राये सामायित, मागे पुढे उभा राये सामायित, मागे पुढे उभा राये सामायित, मागे
अरे देव क्षणाक्षणाला त्यांना सांभाळतो भक्तांना. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. आणि ज्याला देवाच्या रूपाची आणि नामाची संगती आहे, जीवनामध्ये कोणीही असो, ज्यानं त्याच्या रूपाची अंतकरणामध्ये संगती केली, ज्यानं त्याच्या नामाची संगती केली, त्याचं देव रक्षण केल्याशिवाय राहत नाही. कारण का देवाच्या संगतीमध्ये मरण नाही. बरं का, एक मोहरा नावाचा खाडा आहे बरं का, मोहरा नावाचा. त्याचं नाव काय? सोन्याची मोहर नाव बरं का. दुसरा काळा खाडा आहे मोहरा नावाचा. त्या खाड्याला जर दोरा गुंडाळून कापसाचा किंवा कापूस गुंडाळून जर अग्नीमध्ये टाकला, तुराट्या पेटवून द्या, त्याच्यामध्ये ते खडा टाका कापूस गुंडाळून, कापूस बी जळत नाही, त्या खड्याला बी काही होत नाही. महाराज म्हणतात मोहरा तोची अंगे सूत न जळे त्याच्या संगे. त्याच्या संग सूत जळतच नाही त्या खाड्याच्या संगतीमध्ये. जर खाड्याची संगती जर कापसानं सोडली तर कापूस त्याची राख झाल्याशिवाय राहत नाही. पण त्या खाड्याच्या संगतीमध्ये त्याची कधी माती होत नाही, कधी त्याची राख होत नाही. कारण का, तसं आपण जर आम्ही देवाची संगती केली, नामरूपाची संगती केली, तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधी विघ्नाचा धक्का सुद्धा लागणार नाही. भक्त प्रल्हादाचं रक्षण केलं. पण भक्त प्रल्हादाला तो त्रास असह्य झाल्यामुळं भगवान परमात्म्याला 50,000 रुपये त्या काळाचे क्रतायुगामध्ये 50,000 रुपयाची सुपारी दिली. मार मार या दुष्टाला मार. आता त्याच्यामध्ये जे महाराजांनी प्रमाण टाकलेलं आहे बरं का, ते प्रमाण कसं आहे बघा. पित्याशे पुत्रे केला वैराकार. पित्याशी पुत्रे केला. प्रल्हादे असुर मारविला. कुणी मारविला? प्रल्हादानं त्या असुराला मारायला लावलं, म्हणजे बापाला मारायला लावलं स्वतःच्या. कारण का, देव जोडण्याकरता आड येत होता, भजनाकरता आड येत होता, भजन करू देत नव्हता, कीर्तन करू देत नव्हता, देवाकडे जाऊ देत नव्हता, देवाचं नामस्मरण करू देत नव्हता. म्हणून प्रल्हादानं सांगितलं मार मार या दुष्टाला. आता वैशाख मध्ये नरसिंह जयंती आली बघा, भगवान परमात्मा प्रगट झाली नरसिंह जयंती. मी आतापर्यंत वडिलांचं महत्व तुम्हाला सांगितलं. मग हिरण्यकशिपू भक्त प्रल्हादाचा कोण होता? वडीलच होता, बापच होता. मग बापाला मारण्याची सुपारी का दिली? अधर्म का केला? फक्त देवा करता. देव जोडे तरी करावा अधर्म. देव जोडत असेल, देवाची प्राप्ती होत असेल तर अधर्म जरूर करावा. आणखीन काय, पण दृष्टांत तुम्ही सांगत नाही. ऋषी पत्न्या, ऋषींच्या बायका, नुसतं प्रमाण सांगून जातो. उल्लंघुनी भ्राताराची आज्ञा. सगळ्या ऋषीची आज्ञा उल्लंघन केली. ऐकलं नाही ऋषी लोकांचं त्यांच्या बायकांनी. काय ऐकलं नाही? हे म्हणले आम्ही भगवान श्रीकृष्णाला भोजन घेऊन जाणारच. आणि नवरे म्हणायचे तुम्ही अजिबात त्याच्याकडे जायचं नाही, भोजन घेऊन जायचं नाही, त्याला पाणी सुद्धा घेऊ द्यायचं नाही, त्याला पाणी सुद्धा द्यायचं नाही. कुणाला? कृष्णाला. हे खेळत होते वृंदावनाच्या ठिकाणी. सकाळच्या नेलेल्या भाकरी 11 वाजता पार केल्या खाऊन सगळ्यांनी, गोपाळांनी. पुन्हा खेळ चालूच आहे, खेळ बंद नाही. मग खेळत असताना 3 वाजता पुन्हा भुका लागल्या. भुका लागल्यावर प्यायला म्हणलं देवा भुका लागल्या, खांदी भार पोटी भूक. आता भूक लागली, आता काही खायला काहीतरी पाहिजे. मग जावा मला ऋषी पत्न्याकडे. देव म्हणले जावा ऋषी पत्न्याकडे, तिकडून भाकरी मागून आणा, तिकडून शिदोऱ्या मागून आणा. ती गेले मागायला. त्या स्वयंपाक तयार करून पंचपक्वान्नाचा त्या ऋषी पत्न्या निघाल्या. पण नवऱ्याने अडविलं ना. ऋषी लोक जाऊ दे ना गेले. कुठे निघालात? कृष्ण परमात्म्याकडे. त्याला भोजन घेऊन निघाला. जायचं नाही बघा. जायचं नाही म्हटल्या तरी त्या गेल्याशिवाय राहिल्या नाहीत. त्या गेल्याच. उल्लंघुनी भ्राताराची आज्ञा. अन्य ऋषी पत्न्या घेऊन गेल्या. आणि अवघेची त्यांचे देवे केले काज, धर्माने लाज राखी येली. बरं का, तिथेही अधर्म केला का नाही? आपल्या नवऱ्याच्या आज्ञेच्या बाहेर गेल्यावर अधर्म आहे का नाही? आपला पती आहे, त्यानं जे आज्ञा करल त्याच्या आज्ञेच्या बाहेर जाणं म्हणजे अधर्म आहे. मग देव जोडण्याकरता लोकांनी अधर्म केला. इथपर्यंत येऊन मी थांबतो. पण आत्ताच्या कलियुगामध्ये अधर्म करण्याची गरज नाही. कारण का, आता थोडक्यात विषय सांगतो. महाराज म्हणले आता काही करायची गरज नाही, अधर्म करायची गरज नाही. मी सांगितलं, गाथ्यामध्ये लिहिलं, देव जोडे तरी करावा अधर्म, अधर्म करावा असं जरी लिहिलं असलं तरी पण म्हणले आता मी काय केले बर का. सगळ्या साधनाचं मंथन करून, सगळे साधनं एकत्र करून, सगळ्या साधनामध्ये प्रत्येक साधनं करून 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 ह्या साधनामध्ये कलियुगातल्या लोकांना आणि बहुआहारी, बहुनिद्रा बर का, बहुप्रपंची, बहुसंसारी लोकांना सोपं आणि साधं साधन करण्यासारखं साधन जर कोणतं असेल तर ते फक्त देवाचं नामस्मरण. आणि म्हणून मी सगळ्या साधनाचं मंथन केलं आणि त्या साधनामधून ते सार बाहेर काढलं. निवडोनी सार काय दिले बाहेरी आणि उपाधी त्या येरी निवडिल्या. सगळ्या मंथनाचं साधनाचं मंथन केलं. हे नामस्मरण देवाचं रामकृष्ण हरी नाम हे बाजूला काढलं. कशा करता? तुमच्या आमच्या
उद्धाराकरता, तुमच्या आमचं हित होण्याकरता, तुमचं आमचं कल्याण होण्याकरता. बरं, हे काय नाम साधारण नाही बर का. गर्भामध्ये असताना तुकोबराय कणकाई मातेच्या उदरामध्ये असताना तुकोबरायला रामकृष्ण हरी नामाची आवड होती. मंत्र पहिलाच आवडीचा होता. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, सांगितला नंतर, पण जन्मताच तो मंत्र रामकृष्ण हरी हा तुकोबरायच्या आवडीचा मंत्र होता. ज्यावेळेस तुकोबराय माघ शुद्ध नवमीला पंढरपूरला आले, माघ शुद्ध दशमीची पहाट उजळली, पहाटे 3 वाजले होते. महाराजांना स्वप्न पडलं तुकोबरायांना. स्वप्नामध्ये महाराज खांद्यावर धोतर टाकून, गळ्यामध्ये विणा घेऊन आणि गंगेच्या स्नानाला निघाले, म्हणजे चंद्रभागेच्या स्नानाला निघाले. त्या वाळवंटामध्ये, निर्जन वाळवंटामध्ये कुणी आणखी उठलेलं नव्हतं. महाराज एकटेच निघाले चंद्रभागेच्या स्नानाला. कधी पण स्वप्नामध्ये, बरं काही स्वप्नामध्ये चालू आहे. वाळवंटामध्ये मध्यंतरी गेले. मध्यंतरी गेल्यानंतर महाराजांच्या कानावर हाक आली, तुकारामा, ओ तुकारामा. महाराजांनी असं वळून बघितलं तर ती एक भगवं वस्त्र परिधान केलेली, पायामध्ये खडावा आहेत आणि कपाळाला असा गोपीचंदनाचा केशरीचा असा टिळा लावलेला आहे, सुगंध सुटलाय. हातामध्ये कमंडलू आहे, हातामध्ये काठी आहे बरं का. आणि ती व्यक्ती महाराजांकडे जवळ यायला लागली. महाराज थांबले. कोणी काय असं ना म्हणले, कुणीतरी साधू महात्मा असावा, महापुरुष असावा, सत्पुरुष असावा, आपण थांबलं पाहिजे. महाराज थांबले. थांबल्यानंतर ती व्यक्ती जवळ आली. जवळ आल्यानंतर महाराजांनी तुकोबारांनी त्या व्यक्तीच्या चरणावर दंडवत घातला. श्री संताच्या माता चरणावर साष्टांगी करी दंडवत घातला आणि खाली वाकून महाराजांनी नमस्कार केला. महाराज उठत असतानाच त्या व्यक्तीनं महाराजांच्या मस्तकावर हात ठेवला. मस्तकी तो जाना ठेविला. आणि काय नाव सांगितलं? बाबाजी आपुले सांगितलेले नाम. आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. मी मगाशी सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये मांडलं की महाराजांना मंत्र कुठे दिला? जागृतीमध्ये का स्वप्नामध्ये? स्वप्नामध्ये का दिला? की महाराजांनी कोणालाही सांगू नये. दिवसात सांगितलं असता, कधी 4 माणसं सांगितलं असता, वाळवंटात महाराजांना उभा करून कीर्तनामध्ये बी येऊन देवानी सांगू शकले असते अगर गुरुंनी सांगितलं असता. पण महाराजांना हा मंत्र स्वप्नात का सांगितला? हा मंत्र तारक मंत्र होता. तारक मंत्र होता. या मंत्रानं का नाही मनुष्य तरुण जातो. रामकृष्ण हरी नामाच्या मंत्रानं मनुष्य तरुण जातो. कसलाही महापातकी असला, दुराचारी असला, भ्रष्टाचारी असला, चांडाळ असला, किती जरी पापी असला तरी पण या मंत्राचा जप केल्यानंतर, या महामंत्राचा, बीज मंत्राचा, तर मनुष्य सहज तरुण जातो. हा तारक मंत्र होता. सगळ्याच्या कल्याणाचा मंत्र होता. स्वप्नात देऊन सुद्धा महाराजांनी तो लपवून ठेवला नाही. मगाशीच मी सांगितलं, नाही म्या वंशीला मंत्र कोणा पाशी, कोणापासूनही ते लपवून ठेवला नाही. आणि राहिलो जीवाशी धरून होते, स्वतःच्या जीवालगत महाराजांनी धरून राहिला, तो मंत्र धरून ठेवला. रात्रंदिवस तो मंत्र जपला. सरळ प्रमाण म्हणून सांगतो, सार तुका जपे बीज मंत्र एक आणि भवशुंदू तारक रामकृष्ण. महाराजांनी रात्रंदिवस त्या मंत्राचा भोग घेतला आणि मग महाराजांना प्राप्ती झाली. कशाची? अरे त्या मंत्रानं भगवान परमात्मा जवळ आला. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे, घरा वैकुंठ सावळे. अरे फक्त रामकृष्ण हरी मंत्रानंच देव आपलासा केला. तुकोबारायांनी देव आपलासा केला. देव घरला आला. तुका म्हणे आले आणि घरा वैकुंठ सावळे. सावळ परब्रह्म महाराजांच्या घरी आलं. फक्त मंत्रानं, रामकृष्ण हरी मंत्रानं. नुसतं घरीच आलं नाही. ज्या ज्या वेळेस तुकोबाराय देवाला हाक मारायचे, निजलिया जागी फोकारीला धावा आणि साकडे ते देवा तुझं माझे. ज्या ज्या वेळेस तुकोबाराय देवाला बोलवायचे त्यावेळेस देव हजर राहायचे. पाचारिता धावे
आणि आयशी ठाईची ही सवय देवाला बी सवय तसली लागलेली आहे. बघताना बोलवावं आणि लगेच दारात उभा राहावं. आपल्याला कुठे बोललं तर आपल्याला हात निरोप द्यावे लागते. या 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 एकदा आंब्याचा रस खायला या एकदा, तरी येणं होत नाही म्हणतोय. पण तुकोबर आहे म्हणतात आम्ही देवाला हाक मारल्याबरोबर देव आमच्या दारात हजर असतो. पाचारिता धावे आयशी ठाईची सवय. त्याला पहिली सवय की नुसतं भक्तांना हाक मारल्याबरोबर बोलवाय पळत जायची. महाराज म्हणतात माझ्या जीवनामधला अनुभव बघा. माझा पहा अनुभव, मला वाटते भास्कर महाराज, माझा पहा अनुभव केला देव आपुला. मला वाटते कारुंड्यात कीर्तन झालं आपल्या या अभंगावर. बरोबर किशोर महाराज होते. माझा पहा अनुभव केला देव आपुला, अरे बोलविले तेच द्यावे उत्तर व्हावे ते काळी. मग महाराज म्हणतात माझा अनुभव बघा, मी फक्त रामकृष्ण हरी नामानं आणि त्या नामाच्या मंत्रानं फक्त देवाला आपलासं केलंय. तुम्ही हे तेच करा. कारण का महाराज म्हणतात देव जोडला जातो. म्हणा पहिले चरण या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण हो. या लागी आवडी, या लागी आवडी म्हणा राम कृष्ण. या लागी आवडी म्हणा राम कृष्ण जोडे नारायण सर्व काळ. या लागी आवडी म्हणा राम कृष्ण जोडे नारायण सर्व काळ. जोडे नारायण सर्व काळ, जोडे नारायण सर्व काळ. सोपे सदाना, सोपे सदाना रामाये तो बरा हो. सोपे सदाना, सोपे सदाना रामाये तो बरा हो. या लागी आवडी म्हणा राम कृष्ण जोडे नारायण सर्व काळ. या लागी आवडी म्हणा राम कृष्ण जोडे नारायण सर्व काळ. नारायण सर्व काळ, जोडे नारायण सर्व काळ. सोपे सदाना, सोपे सदाना रामाये तो बरा. सोपं साधन आहे. याच्याकरता रामकृष्ण हरी नामाचं स्मरण करा. देव जोडला जातो. आणि सगळ्यात हे साधन सोपं आहे. पहिल्या काळामध्ये कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापारयुगामध्ये फार अवघड साधन. त्याच्यामध्ये कृतयुगामध्ये पहिलं साधन तुम्हाला सांगतो यज्ञ साधन. जास्त वेळ घेणार नाही. यज्ञ साधन आहे. या यज्ञ साधनाचा अधिकार तुम्हा मला सगळ्याला आहे. कुणी यज्ञ करू शकतं. अधिकार सगळ्याला आहे. पण अवघड आहे. याला योग्य देश पाहिजे.
देश सुद्धा याला योग्य लागतो, याला काळ योग्य लागतो बर का, याला अधिकार सुद्धा योग्य लागतो. जो यज्ञ करणार आहे, जो यज्ञाच्या पिटिकावर बसणार आहे, जो कंगन हातामध्ये बांधणार आहे बर का, तो सुद्धा पवित्र पाहिजे, योग्य पाहिजे. याच्यासाठी लागणारी दक्षिणा सुद्धा योग्य पाहिजे, पवित्र पाहिजे. धन लागणार, पैसा लागणारा, सोनं लागणारं, अन्नदान लागणारं, हे सगळं पवित्र आणि चांगलंच लागतंय. चोरीचं चालतच नाही, 2 नंबरचं चालत नाही. हे अवघड साधन आहे. बरं किती अवघड आहे. यज्ञ कुठपर्यंतही तुम्ही करा, किती दिवसाचा करा, पण एकदा यज्ञाचा होम पेटवला की त्या होमामध्ये हत्तीच्या सोंडे एवढी तुपाची धार सतत तेवत राहिली पाहिजे. सतत आपल्याला खायला मिळेल ना तूप. अवघड साधन आहे. यज्ञ साधन अवघड आहे. ज्ञान साधन बर का, स्थूल म्हणजे जड आहे, जड ज्ञान साधन. आता ज्ञानाच्या बाबतीत तुम्हाला आम्हाला बोलायची काही गरज नाही, कारण का कर्म साधन कसं आहे, सूक्ष्म आहे, अवघड आहेत नियम, आपल्याला करणं होणार नाही. ज्ञान साधन बर का स्थूल आहे, स्थूल. स्थूल म्हणजे जड बर का. ज्ञान कमवायचं म्हटलं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हटलं तरी सहजासहजी प्राप्त होत नाही बर का. त्याला विवेक, वैराग्य, तितिक्षा बर का, योग्य गुरुची भेट. गुरुही तसा भेटला पाहिजे ज्ञानाकरता, पण त्या गुरुच्या मुखातून श्रवण केलं पाहिजे. श्रवण केलेलं पुन्हा संध्याकाळी झोपत असताना रात्रीचं त्याचं अंतःकरणामध्ये मनन केलं पाहिजे, ते पुन्हा पुन्हा आठवलं पाहिजे. मनन नाही केलं तर ते डोक्यातून सगळं निघून जातं. मनन केलं पाहिजे, त्याचा ध्यास केला पाहिजे, गुरुची भेट झाली पाहिजे, आणि गुरुनं पुन्हा महावाक्याचा बोध केला पाहिजे, आणि महावाक्याचा बोध केल्यानंतर पुन्हा देवाची प्राप्ती. म्हणजे सोपं अवघड आहे, सोपं नाहीये, अवघड आहे. ज्ञानोबराय म्हणतात विवेक श्रवणे अति त्रासे, वृत्ताचरणे कर्कशे, आणि करिता जाती मोक्ष बुद्ध्याधिकाचे. बुद्धीचे मोक्ष ना मोक्ष. ज्ञान कमवत असताना सुद्धा हे का नाही, मेंदूचे मोक्ष ना मोक्ष पडतात. हे काही सोपं आहे का? सांगणंही सोपं नाही आणि ऐकणं सुद्धा सोपं नाही. बुद्धीचे मोक्ष पडतात महाराज ते करून ज्ञानानं. हे अवघड साधन आहेत. मग सगळ्यात सोपं साधन हेच आहे. कोणतं? भक्तिपंत बहु सोपा, पुण्य नागाबिया पापा, येणे जाणे खेपा येण्याची एके खंडती. जाणं आणि येणं. जाणं म्हणजे इथून, जाणं म्हणजे मरणं, जाणं म्हणजे तुकोबारे म्हणले आता माझं जाणे प्राणेश्वरा सवे, मी माझी या भावी अनुसरलो विनेरीच्या प्रसंगामध्ये महाराज सांगतात आता माझं जाणे प्राणेश्वरा सवे. जाणे म्हणजे मी आता निघालो कुठं वैकुंठाला, महाराज देहासकट गेले. पण आपण जर म्हटलं जाणे, जाणे म्हणले की आपण देहासकट कधी जाणार नाही, देह खाली ठेवावा लागतो पाहुण्या रावळ्यासाठी, त्याची विल्हेवाट ते लावतात. बरोबर. जाणे म्हणजे मरणे आणि येणे म्हणजे जन्मणे. जातानाही दुःख आहे, दुःख आहे. येत असताना गर्भवासामध्ये येत असताना आईच्या उदरामध्ये 9 महिने 9 दिवस दुःखच आहे ना. हे काय सुख आहे का तिथं तरी? काय प्रथम केला गर्भवास, काय ते सांगावे सायास, दुःख भोगिले नवई मास आलो जन्मास येतवरी. किंवा काय सांगू गरिबीची यातना, मज भोगिता नारायणा, मास माळ मूत्र जाना तुझं क्षण क्षणा ध्यात असे. सारखं देवाचं ध्यान करत होता. कारण का नाका तोंडामध्ये आईच्या विष्ठेतील किडे, कानामध्ये किडे, तोंडामध्ये किडे, आईच्या मूत्रामध्ये आपला देह सतत पचरत पडलेला 9 महिने 9 दिवस. ती काय सुखायचं आहे का? ती काय एअर कंडिशनची खोली नाही, एसी नाही तिथं. काय आता एसी घरोघर लावल्यात आपण, तिथं काय एसी आहे का पोटामध्ये? एसी नाही. हे दुःख. येणे म्हणजे दुःख, जाणे म्हणजे दुःख. हे खंडतं कशानं, हे बंद पडतं कशानं? तर महाराज म्हणतात फक्त भक्तीनं. भक्तिपंत बहु पुण्य नागवेया, येणे जाणे खेपा. जाणं येणं पुन्हा जन्मनं पुन्हा मरणं, फक्त येणंच बाकी दुसऱ्यानं काही नाही. म्हणून सगळ्यात जन्म मरण टाळण्याचं जे सोपं साधन आहे ते महाराज म्हणतात भक्तिपंत आहे. भक्तिपंत बहु सोपा किंवा सोपे हे साधन. लाभ येतो घरा, आणि वाचेची उच्चारा रामहरी, लाभ येतो घराला मध्ये. पूर्वी संतांना लाभ झाला बर का, आणि लाभ कुणालाही होतो. कारण का लाभ पुढं करणं, भक्ताच्या पुढे लाभ असा करणं बर का, हे देवाचं काम आहे. अनेक भक्तांच्या समोर असा हात केला देवानं, घ्या लाभ. काय घ्या? लाभ घ्या. लाभ पुढे करी. महाराज म्हणतात लाभ पुढे करी आणि घात नारायण वारी. पण संकट आपल्यावर ती बाजूलाच काढतो आणि आपल्या पुढे फक्त सुखाचा लाभ देतो. लाभ घ्या पुढं. तर लाभ म्हणजे काय? लाभ म्हणजे भगवान परमात्मा. लाभ या शब्दाचा अर्थ दुसरा तिसरा काही नसून लाभ म्हणजे भगवान परमात्मा बर का.
तो भगवान परमात्म्याची प्राप्ती आहे. कशा नाही? फक्त भक्तिपंथा नाही, या भक्ती मार्गानंच आहे, या नामस्मरण मार्गानंच आहे. पण पूर्वी संतांना तोच लाभ झाला. लाभतया झाला संसारा येऊनी, लाभतया झाला संसारा येऊनी, भगवंत ऋणी भक्ती केला, ज्ञानोबरायच्या तुकोबरायच्या काळातलं, नामदेव महाराजांच्या काळातलं तुकोबरायांनी सांगितलं, लाभ तया झाला संसारा येऊनी. या मृत्यू लोकांमध्ये ते अवताराला आले, संसारामध्ये अवतीर्ण झाले, पण त्यांना लाभ झाला संतांना. कोणता लाभ? देव नावाचा लाभ. लाभ तया झाला संसारा येऊनी. हा महाराज म्हणतात, मिळविला हाती देव लाभ, संपदा तयाची नसरे कल्पांती. संतांची संपत्ती कल्पांतापर्यंत संपत नाही. काय संपत्ती आहे संतांजवळ? संपदा तयाची नसरे कल्पांती आणि मिळविला हाती देव लाभ. अरे संतांनी देव नावाचा लाभ मिळवला बर का. या भक्तिपंथामध्ये देव नावाचा लाभ आहे. लाभ तया झाला संसारा येऊनी आणि भगवंत ऋणी भक्ती केला. आणि पुढे महाराज म्हणतात, लादिलेसे पिशे काय मुड जना. अरे या लोकांना काही वेळ लागले का काय? पूर्वी संतांना देव नावाचा लाभ झाला, ते भक्ती मार्गाने गेले. वेद सुद्धा भक्ती मार्गानेच गेले, वैदिक मार्गाने गेले. मुनी सुद्धा वैदिक मार्गाने गेले. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो. नकळीची विषय अंदा म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हरपलो. आणि ज्ञानदेव निवृत्तीचा सर्व द्वैत निरसलो. धर्म जागो निवृत्तीचा. ज्ञानोबारे सुद्धा भक्ती मार्गाने गेले, वेद मार्गे मुनी गेले, वैदिक मार्गाने मुनी गेले, ऋषी गेले, सगळे भक्ती मार्गाने गेले. त्यांना देव नावाचा लाभ झाला बर का. म्हणून महाराज म्हणतात, हा लाभ आपोआप आपल्या घरी चालत येतो. पण कधी? हे सोपं साधन जर आपण अंगीकारलं तर. म्हणा दुसरे चरण. सोपे हे साधन, सोपे हे साधन, लाभ येतो घरा. सोपे हे साधन, सोपे हे साधन, लाभ येतो घरा. सोपे हे साधन, सोपे हे साधन, लाभ येतो घरा. सोपे हे साधन, सोपे हे साधन, वाचन
हरी म्हणा, गोविंद म्हणा, गोपाळ म्हणा, कुठलंही नामस्मरण करा. नारायण म्हणा, विठ्ठल म्हणा, पांडुरंग म्हणा, माधव म्हणा, केशव म्हणा. पण हे सोपं आहे, तुमच्या आमच्या करता खरं सोपं आहे. कारण का, कलियुगाचं भविष्य सांगत असताना व्यासाने असं सांगितलं की कलियुगातले लोक बर का खादाड, बहुआहारी, आहार खाण्याला काही जेवणाला काही सीमा राहणार नाही. बहुआहारी, बहुभक्ष बर का, सुरापान करणारे, खाऊ नये ते खाणारे, पिऊ नये ते पिणारे बर का. त्याच्यानंतर बहुनिद्रा, अत्यंत झोप घेणारे, म्हणजे आळशी लोक बनतील. मग ते अशा आळशी लोकांसाठी बर का हे सोपं आहे. हे साधन यांना जमणार नाही, महाराजांनी ओळखलं आणि म्हणून निवडून हे सोपं साधन काढलं. ते बाकीचे साधन यांना जमणार नाहीत. अवघड कोणी नकरी सांगता आणि सुलभ बहुता गोड वाटे. सोपं सांगितलेलं माणसाला बरं वाटतंय आणि अवघड सांगितलेलं ते करतच नाहीत माणसं. त्यांना काय, कारण का महाराज म्हणतात बर का, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, करीन घडेची साधन, उचित विधी विधान, न कळे न घडे सर्वता. माणसाला सांगितलं तर कळत नाही, मग कळतच नाही तर घडल कसं, घडणार सुद्धा नाही. म्हणून महाराजांनी हे सोपं साधन काढलं. हे सोपं साधन काढलं कोणतं, फक्त देवाचं नामस्मरण मुखानं करायचं, याच्यापेक्षा दुसरं काही करायचं नाही. अवघड्यात पडायचंच नाही. कष्ट काही करावेच लागत नाहीत ना. नाही तर कष्टकर साधन, योग साधना सुद्धा कष्टकर साधन आहे. योग साधन तुम्हाला वाटतं का, अहो हिमालयामध्ये योगी लोक जातात आणि भगवंताला उद्धव सुद्धा म्हणू लागला काय, देवा अरे तुझी प्राप्ती लागी, सदा कपाटे सेविती योगी, एकत झाले भोग विरागी, एकते त्यागी सर्वस्वी. कुणी भोगाचा त्याग केला, कुणी राज्याचा त्याग केला, निघून गेले संसारामधून, कुणी संसाराचा त्याग केला, कुणी बर का ऐश्वर्याचा त्याग केला, खांद्यावर धोतर टाकलं आणि योग साधना करण्याकरता, देवाच्या प्राप्ती करता गिरिकंदरामध्ये गेले, हिमालयामध्ये जाऊन बसले. त्याचं वर्णन बी आरतीमध्ये तुकोबारांनी केलेलं आहे, गाथ्यामध्ये शेवटला. ऐको निरूप ऐसे तुझ लागी धुंडीती, बोडके नग्न एक निर्हार यती. कुणी बोडके फिरू लागले, कुणी नागवे फिरू लागले. जे गुरु कसे असतात, बोडके कशा करता, देवाच्या प्राप्ती करता. त्यांनी आपलं आयुष्य खर्च केले, आपलं जीवन खर्च केलं, ते कशा करता, देव त्यांच्या धर्माप्रमाणे, त्यांच्या नियमाप्रमाणे, त्यांच्या समजुतीप्रमाणे. पण ते कसे असतात, नग्न. महाराज म्हणतात का नाही, बोडके नग्न एक निर्हार येती. कुणी निर्हारी राहिले, कुणी यती झाले, कुणी काय साधने नाना योग तप दारुण किती, नाना साधनांच्या केल्या खटापटा, नाना साधनांच्या केल्या त्याच्या ना पवती आचनार भक्ता, जाणी बघाली याद पाता, योगाच्या सुरती रोधिकाची बाता, नाना साधनाच्या दिल्या खलबला, नाना हे आनंदाची सापडली फळ, धन्य हे आनंदाची सापडली फळ, धन्य हे आनंदाची सापडली अनेक साधना केले. कुणी नग्न झाले, कुणी बोडके फिरायला लागले बर का, कुणी यती झाले, कुणी काय झाले, पण प्राप्ती नाही. अवघड साधना केली पण प्राप्ती नाही. महाराज सांगतात अवघड साधना करायची गरज नाही, नलगती कष्टकर साधना करायची नाही, सोपं बघायचं आपलं. कारण का, कष्टकर साधना कधी होते, त्रतायुगामध्ये बर का, तपसाधन कृतायुगामध्ये, त्याच्यानंतर त्रेतायुगामध्ये यज्ञ साधन होतं, द्वापार युगामध्ये ध्यान साधना होते. हे साधन जुने, पण त्या काळी आयुष्य जास्त होतं. कृतायुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं बघा, म्हणून त्याला ते साधन करता येत होतं. दमानं 1,00,000 वर्ष राहायचं. आता किती वर्ष, 100 वर्ष. 100 वर्षात ते साधन आपल्याला कसे होतील मला सांगा. तुम्ही जर 20 एकर जमीन 2 दिवसात पेरली, मी माझ्यासारखा महाराज येतो म्हणतो, तुम्ही 2 दिवसात पेरली ना, मी 2च तासात पेरून टाकली, तुझ्या बापाने ठेवले. अरे 2 दिवसात 20 एकर रान पेरले, त्याला 2 दिवस कशी तरी बिगर भाकर खाता, बिगर पाणी न पिता, जनावराचा सुद्धा ताण करून त्यांना सुद्धा वैरण नाही, काळी नाही, मग कशी तरी 2 दिवसात निघते. आणि तुझ्या बापाने ठेवली 2 तासात कशी तू पेरणार. तसं त्या काळचं साधन
1,00,000 वर्ष ज्यावेळेस आयुष्य होतं त्या टायमाला जे प्राप्ती होत होती ते आता कलियुगात आपल्याला आयुष्य कमी असल्यामुळे ते होणार नाही ना. आपल्याला 100 वर्ष आयुष्य आहे, त्यांचं आयुष्य जास्त होतं. म्हणून ते कष्टकर साधना करायची नाहीत. कष्टकर साधना योग साधना. आता योग साधनेमध्ये मी मगाशी सांगितलं की गिरिकंदरामध्ये हिमालयामध्ये योगी लोक जातात, तिथं योग साधना करतात. मग ती एकदा योगाला बसलं का नाही, एकदा सोडून करून सांगतो, एकदा योगाला बसलं की डोळे झाकले, उठायचं नाही, उठायचं नाही. आता कीर्तनात बी लोक पाणी पितात, चहा पिऊन येतात. आमच्या तिकडे मराठवाड्यामध्ये कीर्तनात जाते, घरला चहा पिऊन माघारी येते, तर महाराजांचं कीर्तन चालूच आहे. गुत्यावळाच्या मागे जातं, तंबाखू खाऊन येते, तरी कीर्तन चालूच आहे. आता काही जमते, त्या टायमाला उठायचं नव्हतं, योग साधनेमध्ये उठायचं नाही. तहानेची प्यावी, ताण लागली तर ताण प्यायची. तहान जी लागलेली आपल्याला, घसा जे ओढतो आपला तहानेला, तर त्याच्यासाठी आपण काय पितो? पाणी. आता सरपंचाने मला 2 बाटल्या पाणी आणून दिल्या फ्रीज मधल्या, गार. लय गार होते म्हणलं, घशाला त्रास होते म्हणून पिलो नाही, थोडंच पिलो. पण तहान लागल्यानंतर आपण काय पितो? पाणी. पण योगी लोक तहान लागल्यानंतर पाणी पित नाही, तहान प्यायची. तहाने तहानाची प्यावी, भुके भुकाची खादावी. भूक लागली तर आपल्याला पंक्ती येतात. दुपारी भजन झालं, कडकडून भूक लागली, गाता भजन झालं कडकडून, चला महाराज जेवायला, चला वारकरी मंडळी चला जेवायला. पंक्तीला सरपंचाच्या इथं गेले जेवायला. तिथं जेवायला नाही, काय नाही. योग साधनेमध्ये गिरिकंदरामध्ये हिमालयामध्ये जेवण नाही, काय नाही, उठायचं नाही जागेवरलं. भूक लागली तर भूकच खायची. तहाने तहानाची प्यावी, भूक भुकाची खादावी. आणि अहोरात्री व्हावी मावावा वारा. नुसतं नाकानं श्वास मोजायचा फक्त, आत घ्यायचा आणि सोडायचा, आत घ्यायचा सोडायचा. बरं पांघरून नाही अंगावर काही. उन्ही देहाचे पहुडणे. देह हा उघडाच उन्हामध्ये पडलेला असतो 4 महिने. उन्ही देहाचे पहुडणे, विरोधाचे वे लावणे. झाडाशी साजणी चावळा वेगा. की तुम्हाला माणसं तरी आहेत बोलायला, तुम्ही तरी बोलताला आता कीर्तन झाल्यावर, बरं का. पण तिथं लिंबाच्या झाडालाच बोलावं लागतं तिथे कीर्तनामध्ये, तिथं माणूस नाही बोलायला. बघा इतकं अवघड आहे, इतकं अवघड आहे. किती अवघड आहे सांगू का? ज्ञानोबारांनी सांगितलं, पाहेपा लोहाचे चणे जय बोचरिया पडती खाणे, के पोट भरणी के मरणे शुद्धी निरू. जसं बोचऱ्या माणसाला लोखंडाचे हावरे खायला द्यावेत आणि मग त्याचे बघावं मजा, तसं इतका अवघड हा योग साधनेचा प्रकार आहे. किंवा एका कुमारिकेनं पती नसताना सुद्धा सती जाणं किती अवघड आहे. जिचा पती गेला तिनं सतीची चाल ते नियम पाळणं बरोबर आहे. कपाळाला मळवळ भरायचा, हिरवं साडी नेसायची, हिरव्या बांगड्या घालायच्या आणि अंगावर दागिने घालायचे आणि समोर पतीची आपली चिता पेटवायची आणि त्या चितेमध्ये उडी टाकायची. त्याला म्हणायची सती जाणं, बरं का. कारण का तिचा पती गेला म्हणून ती निघाली, पण जिचं लग्न झालं नाही तिनं चितेमध्ये उडी टाकायला गेलो, किती अवघड आहे, किती अवघड साधन आहे. तसं बाबा महाराज ज्ञानोबा म्हणतात, बरं का, मनोनी पांडवा हा अग्निप्रयोग शून्यचा नवा आणि भ्रातारे विन करावा तैसा हा योग. अरे भ्रातार नसताना सुद्धा सती जाणं इतकं अवघड आहे. म्हणून महाराज म्हणतात अवघड करूच नका. न लगती कष्ट, कष्ट करायचे नाहीत, फक्त अभ्यास करायचा. कुणाचा अभ्यास करायचा? 10वीचा का 12वीचा का 14वीचा का 15वीचा का कसला अभ्यास करायचा? सगळं अभ्यासाला साध्य होते नाही. तुम्हाला सांगतो, करू नका तुम्ही. पण कोबरा नावाच्या सर्पाचं विष बाटलीमध्ये घ्यायचं आणि फक्त सुईचा शेंडाच बुडवायचा त्याच्यामध्ये. कशामध्ये? शेंडाच. फक्त टच झाला, वरी टच झाला की ती काढायचं सुई आणि पाण्यामध्ये टाकायची आणि प्यायचं, बरं का. थोडंसं घरघरतंय नाही असं नाही, घरघर थोडं. पण असं 15 दिवस जर नुसता शेंडा बुडवा, पुन्हा सुई जरा जास्त बुडवायची, असं करत करत पूर्ण सुई बुडवायची, असं करत 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 नाही 3 वर्षानं अख्खा विषयाची बाटली खपवेल माणूस. पण अभ्यासानं, बरं का, थोडं 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 अभ्यासानं. अभ्यास आहे त्याचा सुद्धा. महाराज म्हणतात असाध्य ते साध्य करिता सायास आणि कारण अभ्यास तुका म्हणे. तुका बरं म्हणता अभ्यासानं सगळं साध्य होते. आता म्हणे मी जास्त वेळ घेणार नाही. बरं, मालक गेले गावाला, म्हैस येली, मालक गावाला गेले. मालकाने सांगितलं जरा वासरला ही जरा चांगलं सांभाळ बरं का. हिवाळ्याची दिवस त्या मालकीनं काय करायचं, वासरू घरातून बाहेर आणायचं उन्हाला. सकाळी दिवसभर ते उन्हात राहायचं, संध्याकाळी बाबा लांडगे कोले काहीतरी येते खातेल वासरू पुन्हा संध्याकाळी घरात आली पुन्हा घरात न्यायचं, बरं का. जी मालक गेलं गावाला, कोणचा महाराज भेटला आमच्यासारखा कोणाला माहिती आहे, त्या महाराज सगळं तिकडं 2-4 वर्ष तिकडची बायकावलं, ती तिकडे बायकावलं. आता सगळा प्रपंचाचा भार त्या मालकिनीवर पडला. मग तिनं काय करायचं, ती का नाही वासरू उचलायचं म्हशीचं आणि आत नेऊन ठेवायचं आणि आतलं बाहेर नेऊन ठेवायचं. 2 वर्ष झाला. आता ती केवढं झालं असेल वासरू बघा. हल्या केवढा झाला असेल, तर आमच्याकडे हल्या म्हणतात मराठवाड्यामध्ये. एवढा झाला तरी पण ती बाई सहज त्याला उचलीत होती, सहजच बाहेर आणत होती. अभ्यास आहे, अभ्यासाने सगळं साधं. आता मला सांगा, तुम्ही मंगळवारी आणि गेलो भास्कर महाराज
मंगळावर यान गेलं. ह्याचं काय केलं लोकांनी, शास्त्रज्ञ लोकांनी अभ्यास केला. अभ्यासानं ते साध्य केलं. ते यान बनवलं, अभ्यासानं बनवलं. हेलिकॉप्टर बनवली बरं का. ज्ञानोबाने सांगितलं एका ओळीमध्ये सांगतो, अभ्यासाचे नि बळे एक गती अंतराळे आणि व्याघ्र सर्प प्रांजली केले की सर्प मित्र बनवले. आपण सापाला किती भेटतो, बरोबर आहे का नाही? तुकोबारे म्हणले का नाही, आपण सापाला भेटतो पण त्याचं विष कुठं असतं, त्याच्या पोटामध्ये. तुकोबाऱ्याची भाषा आहे बरं का. विषपोटी सर्पा आणि जन भीते तया दर्पा असं महाराज म्हणतात. त्याच्या दर्पणानं म्हणजे नुसतं दिसला मेल्याला जरी असला तरी माणूस उडी मारतो. मेल्याला जरी अचानक समोर दिसला तरी माणूस मग उडी मारतो. मेलेलं आहे तसं आहे. रजू सर्पाकार भाषेले जगडावर असं आहे. आणि म्हणून ही अभ्यासानं पण का नाही ते साप सुद्धा का नाही धरणीची एक अभ्यास आहे बरं का. आता आमच्या घरी त्या नवीन बांधकामाचा मला एक निघाला एवढं ते आम्ही मारत नाही. कारण नागपंचमीचा सण आमचा म्हणजे घरचा आमचा मोठा असतो. त्या नागपंचमीच्या सणावर आमचं पोट भरतं. आम्ही गावामध्ये ते नाग वाटतो आणि लोक मग गहू ज्वारी तांदूळ सगळं देतात. आम्ही गोळा करतो, आपलं खात बसतो. 2-4 महिने पुरतं आम्हाला ती. त्याच्यामुळे ते नागाला आम्ही मारत नाही बरं का. नागदेवतेला मारत नाही. सर्पमित्र बोलावला त्याला पटशीट का धरलं ना, नेऊन सोडलं. ती पटशीट का धरलं म्हणजे त्याला अभ्यास आहे ना, त्याचा अभ्यासानं. तसं महाराज म्हणतात अभ्यास करावा. कशाचा अभ्यास करावा? करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा. लगती कष्ट न लगे सायास, लगती कष्ट न लगे सायास, लगती कष्ट न लगे सायास, लगती कष्ट न लगे सायास. करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा, विठ्ठलाचा करावा अभ्यास विठ्ठलाचा. न लगती सायास न लगे सायास, न लगती सायास न लगे सायास, न लगे कष्ट न लगती सायास, न लगे कष्ट न लगती सायास, न लगती कष्ट न लगे 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 सायास. करायची गरज नाही. विठ्ठलाचा अभ्यास करायचा आहे. अभ्यासानं तो सुद्धा साध्य होतो. विठ्ठल नाही असं नाही. नाथ महाराजांनी सांगितलं कर चरणादी अभ्यंग, कर चरणादी अभ्यंग. देवाच्या हातामध्ये देवाच्या पायामध्ये व्यंगपणा ध्यान करत असताना येऊ द्यायचा नाही. लय अवघड आहे. आपण जर देवाचं ध्यान करू लागलं तर हात तरी लांब दिसल, एक हात तरी अवकुड दिसल, नाक तरी बुटकं दिसल, डोळे तरी उघडलेले दिसतील. म्हणजे देवाचं पांडुरंगाचं ध्यान करत असताना हे असलं नाही जमायचं. महाराज म्हणतात ह्याचा अभ्यास करा. कर चरणादी अभ्यंग, मूर्ती चिंतावी सुंदर सार्ग आणि श्याम मनोहर श्रीरंगाशी ध्यान करावे. देवाचं ध्यान करावं. ध्यान म्हणजेच अभ्यास आहे बरं का. आता ध्यान कसं करावं? मनानं काय करावं? मने करावे हरीचे ध्यान. मनानं काय करावं?
शेताच्या गप्पा माराव्या. बाकी काही चिंतन करायची गरज नाही. तुम्हाला आम्हाला तर काही चिंतन करायची गरज नाही. आपलं सगळं संपलं आता. आपली जबाबदारी उचलणारे पुढे जन्माला आली. आता आपल्याला काही कर्तव्य राहिलं नाही. आता आपण संसारातून मुक्त झालो. आता मुक्त झाल्यानंतर आपल्याला करायचं काय? फक्त एकच करायचं. मने करावे हरीचे ध्यान. मनानं हरीचं ध्यान करावं. मनानं हरीचं ध्यान करायचं. पांडुरंगाचं विठ्ठलाचं स्वरूप अंतकरणामध्ये ध्यानात आणायचं, साठवायचं. बरं का? श्रवणे कीर्ती श्रवण. कानानं काय करायचं? त्याचं कीर्तन ऐकायचं. श्रवणे कीर्ती श्रवण. मने करावे हरीचे ध्यान. श्रवणे कीर्ती श्रवण. जिवेने करावे नामस्मरण हरी कीर्तन हरणीशी. अशी ओबी आहे. जिवेनं काय करावं? नामस्मरण करावं. बरं का? शरणी देवालय गमन. या पायानं काय करावं? मंदिरापर्यंत जावं. मंदिरामध्ये जावं. हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं. 2 प्रदक्षिणा 5 प्रदक्षिणा घालाव्या. पुन्हा एकदा दर्शन घेऊन आपल्या संसाराला माघारी निघून जावं शेताकडे. पण तिथपर्यंत जावं लागेल दररोज नियमानं. शरणी देवालय गमन. दररोज नित्यनियमानं देवाकडे जायचं. मंदिराकडे पाया पडायला जायचं. शरणी देवालय गमन. करी करावे हरी पूजन. हातानं हरीची पूजा करावी. देवाची पूजा करावी. घरातली देवपूजा तर नाही आता माणसं करतच नाही. सगळं बायावर लुटून दिले. हे आपलं सकाळी आंघोळ झाली, कपडे अंगात घातले, तेल लावलं, भांग पाडला, आरच्या पुढे उभारून चहा प्याला, निघाला चौकात. मग चौकात येऊन पेपर वाचील, त्याला बोल त्याला बोल त्याला बोल त्याला बोल काही करतील. आणि देवपूजा पुढली कुणा? बायाच्या. त्यांच्याच मागं स्वयंपाक, त्यांच्या मागं देवपूजा, त्यांच्या मागं गाईला घास आणायचे, त्यांच्या मागं खुरपायचे, शेतातली कामं त्यांच्याकडे, स्वयंपाक त्यांच्याकडे, सगळं गुत्त त्यांना दिलं. पण महाराज म्हणतात तसं नाही. करी करावे हरिपूजन. या हाताने हरीची पूजा करावी. करा देवाची. घरातली आपल्या आपलं जे कुलदैवत आहे, खंडोबा असू द्या, भैरोबा असू द्या, कोणता ज्योतिबा असू द्या, पांडुरंग असू द्या, कुठलाही देव असू द्या, पण त्या देवाची आपल्याला सकाळी पूजा करावी लागल. का करावी लागल? जर पूजा केली तर ते हात देवाला आवडतात. आपल्या 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 कुलदैवताला ते हात आवडतात. महाराज म्हणतात बर का, या हाताने जर पूजा केली तर देवाला ते हात आवडतात. बर का? आणि नाही पूजा केली तर ती जाण बुजा प्रेताच्या. जे कर करीती पूजा, कर म्हणजे हात, जे कर करीती पूजा ते आवडती हात वृक्षाच्या, ते देवाला आवडतात. जे कर न करीती पूजा, जे हात कधी पूजाच करत नाहीत, त्या जाण भुजा प्रेताच्या. मग ती मड्याचे हात म्हणायचे. तो नाथ महाराज म्हणतात ते हात कोणाचे? मड्याचे. काय मड्याचा हात कसे एकदा पडलेला असतो, असा तिथं पडलेला असतो. ते हात काही हालत नाही. आणि ह्याचा हात कधी देवाकडे हालत येत नाही, कधी सत्कार्याकडे हालत नाही. म्हणून महाराज म्हणतात असं करू नका. देवाची पूजा करा, देवाच्या पूजेचा अभ्यास करा, विठ्ठलाचा अभ्यास करा. चरणी देवालय गमन. करी करावे हरिपूजन. आणि जर नाही केली तर किती अंगठ्या हातामध्ये घालू द्या, किती सोन्याचे कडे घालू द्या, किती ब्रेसलेट घालू द्या, त्याचा काही उपयोग नाही. न करता हरिपूजने, न देता सत्पात्री दाने. या हाताने जर दान नाही दिलं, अरे दान हे हाताचं भूषण आहे, या हाताने जर दान धर्म नाही केला तर एकनाथ महाराज सांगतात ताशी लेणे लेवविले. जडित मुद्रा भाऊ भूषणे. दंडामध्ये भूषण घातले, हातामध्ये अंगठ्या घातल्या, मनगाटामध्ये पुन्हा घड्याळ घातले, काही जरी केलं तरी पण त्याचा काही उपयोग नाही. ते पिरी ताशी लेणे लेवविले. म्हणून विठ्ठलाच्या ध्यानाचा आणि नामस्मरणाचा अभ्यास करावा. याच्यापेक्षा तप, महादान, अन्नदान, कुठलंही दान, तीर्थयात्रा काही करण्याची गरज नाही. महाराज चौथ्या चरणामध्ये सांगतात न लगे तापतीर्थ कर्ण मादान. 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 करणे मारा
करायची गरज नाही आणि तप करायची आपली ऐपतही नाही, आपली ताकदही नाही. न लगे तप न लगे तीर्थ, तीर्थयात्रेला सुद्धा जायचं नाही. कारण का खरं तुकोबारांनी सांगितलं, जो अखंड भगवान परमात्म्याचं नामस्मरण करतो, जो अनुष्ठान करतो, त्याच्याकडे तीर्थ येतात. तीर्थाकडे त्याला जायची गरज नाही, तीर्थ त्याच्याकडे येतात. रामकृष्णादी नामश्रेणी अखंड गरजे ज्याची वाणी, त्याशी तीर्थ येती लोटांगणी सुरवर चरणी लागती. 33 कोटी देव सुद्धा त्याच्या पाया पडा येतात, तीर्थ कोट्यावधी त्याच्या पाया पडा येतात. त्याला तीर्थयात्रेला जायची काय गरज आहे? पण तो कसा असावा? निष्ठावंत नामधारक असावा, निष्ठावंत रामकृष्ण हरी नामाचं अनुष्ठान करणारा असावा, त्याच्याकडे तीर्थ येतात. तीर्थे तया ठाया येती पुनीत व्हावया आणि पर्वकाळ पाया तळी वैशी वैष्णवा, किंवा तीर्थे थया ठाया तीर्थे पर्व काळ आणि अवघी पायापय सगळं सगळं त्याच्या जवळ आहे. महाराज म्हणतात का नाही, हे शरीर सगळं चिंतामणी आहे, सगळं चिंतामणी शरीर जरी जाय समूळ अहंकार आशा, निंदा हिंसा नाही कपट देह बुद्धी, निर्मळ स्फटिका जायचा. तीर्थाचे व्रत न लगे वाराणसी, त्याला वाराणसीला जावं लागत नाही, येती तयापाशी अवघी गेले. सगळे तीर्थ त्याच्या जवळ येतात. म्हणून महाराज म्हणतात कुठं जायची गरज नाही. न लगे तपतीर्थ करणे महादान, केल्या एक मन जोडे हरी. देव जोडल्या जातो, देव आपलासा होतो, पण फक्त एक मनच त्याला द्या. भगवान परमात्म्याने सुद्धा अर्जुनाला तेच मागितलं, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एकाते, किंवा तरी गा आयशे करी या आटा प्रहारा माझारी मोठके निमिषभरी दे तुझा. एक निमिषभर तुझं मन मला दे. आणि देवाला मन दिलेलं आवडतं बरं का. म्हणून का नाही दररोज सकाळी का नाही देवाची फुलानं तुपाच्या आरतीनं धूपदीप लावून पूजा करण्यापेक्षा जागेवर बसून फक्त मनानं पूजा करा. मनानं पूजा केली का नाही 6 महिन्याला काही कमी नाही. आता मी बी सकाळी मानस पूजा करतो, नाही असं नाही बरं का. डोळे झाकले भगवान परमात्मा बरं का, उघडा स्वयंभू वाता दही किती बी मनानच, काय कोणाला काही पैसे द्यायचे काही कथा आणायचे का काय, डोळे झाकले की ह्याचा अभिषेक चालूच आहे. त्याला किती दही वाता किती वाता, काही तुम्हाला काही बंद नाही का? मानस पूजेमध्ये देवाला स्नान घाला, देवाला गरम पाण्यानं स्नान घाला, किती पाणी वाता की वरून कॉक फिरवा की हो देवाला, म्हणजे सगळं डोळे झाकून बरं का. मनोमय पूजा, ह्याला मनोमय पूजा म्हणायचं. मनानं केलेली पूजा देवाला आवडते. मनोमय पूजा ह्याची पडिये केशी राजा, घेतो कल्पनेचे भोग, न मानिती बाह्य रंग. बाह्य पूजा त्याला आवडत नाही. आता ही बाकीच्या केलेल्याची पूजा, मंत्री लोक येऊन आषाढीला पूजा करतात. सफरचंद काय, चिकू काय, केळी काय, अमुक काय, तमुक काय, हे देवाला काही आवडत नाही. देवाला फक्त आवडतंय मन दिलेलं. तुम्ही मन त्याला द्या, आणि मन दिलेली पूजा देवाला फार आवडते. म्हणून महाराज म्हणतात मनोमय पूजा, किंवा तुका म्हणे घडे आणि पूजा नामे देव जोडे. घडे पूजा तुका म्हणे आपल्याला सुद्धा पूजा घडती, पण नामे देव जोडे. नामानं आणि आपल्या मनानं केलेली पूजा देवाला आवडती, म्हणून बाकी काही करायची गरज नाही. आता शेवटच्या चरणामध्ये लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज एवढं तुम्ही सांगितलं, एवढं तुम्ही सांगितलं, पण याच्यात आम्हाला जमण्यासारखं काही आमच्याकडं नाही बरं का. आम्हाला वेळ नाही बरं का, आमच्याकडे भजन करायला वेळ नाही, कीर्तनाला जायला वेळ नाही, कीर्तन ऐकायला वेळ नाही, सप्त्यात विना घ्यायला वेळ नाही. आमच्याकडे पैसा भरपूर आहे, पैशानं जमल का काही? पैसे जर देवाला दिले, बाटल्याची बंडल 2-2 हजाराच्या नोटा, आणि बंडलच्या बंडल जर टाकले नवे, आता आपल्या नरेंद्र काय मोदींनी जे चलन बदललं, त्या चलनामधल्या नव्या नोटा कॅश टाचणीतल्या नोटा जर कनाय देवाच्या पुढे वाचल्या, तर देव आपला असा होईल का? आम्हाला देव आम्हाला भेट देईल का? देव जोडत महाराजांनी सांगितले नाही. न लगे वेचावी, पाळकिरीतलं प्रमाण आहे. न लगे वेचावी टोली धना नावे, टोपल्यांचे धन त्याच्या पुढे वाटावं लागत नाही, आणि तो घेतही नाही. आणि वाटायचं असलं तर तिकडे तिरुपतीला जावा. आमच्या देवाला पैसा लागत नाही. आमच्या देवाला काय लागते? फक्त भाव लागतोय. घेणे तरी भाव, लक्षी दासाचा उपाव, आणि तुका म्हणे जीवजीवी मिळवी अनंत. फक्त त्याला भाव लागतो. अंतरीची घेतो आहे जोडी भावाची, दिवस वैरा दिवस वैरा दिवस वैरा, त्याला फक्त भाव लागतो. देवा कारणे भाव तस्मात. मला वाटते ह्याला झालं आपला चिंतनाचा अभंग कुठं, लक्ष्मीनगरला, तिकडे चिंतन गेल्या वर्षी झालं होतं याच पिरियडमध्ये. तर देवाला दुसरं काय लागत नाही, पैसा लागत नाही, फक्त त्याला श्रद्धा, भाव आणि तिचं नामस्मरण केलेलं त्याला आवडते. म्हणून महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितले, देवाच्या अंगावर काय वाटावं, काय टाकावं देवाच्या अंगावर? फुलं टाकावी का? फुलं टाकू नका. अरे देवाचीच नामे
देवाची शिरी आणि सर्व अलंकारी समर्पावी. फक्त देवाची नामच त्याच्या अंगावर फेकायची, नामच फेकायची. फुलं फेकूच नका, फुलं घेतच नाही. त्याला फुलाला काय कमी आहे? स्वर्ग त्यानं बनविलाय म्हणल्यावर मांदार, पारिजात, कल्पद्रुम, हरिचंदन असे भारी भारी झाडाचे फुलं त्याने या विश्वामध्ये निर्माण केली, या जगतामध्ये निर्माण केली. त्याला फुलाला काय कमी आहे का? फुलं त्याला लागत नाही. त्याला फुलं फक्त लागते काय? फक्त नामस्मरण लागते. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. उदार हा जगदानी, पांडुरंग अभिमानी, मागे तुळशीदळ पाणी चिंतनाचा भुकेला. फक्त भगवान परमात्मा त्याच्या चिंतनाचा भुकेले झालाय. आणि म्हणून एकदा प्रेमानं चिंतन करा. कुणी हात खाली करू नका. एकदा विठ्ठल विठ्ठल भजन करा. 2 मिनिटांमध्ये आपल्याला सेवा पूर्ण करायची. विठ्ठल 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 सगळे नाही केलं. काय आमच्या महिला मंडळामध्ये काही लोक लाजतात. कारण का? या लाजनं तर सगळं वाटोळ केलंय. तुकोबाराने सांगितलं की तुकोबाराने ती शोधून काढली. सुरुवातीला तुकोबाराय 12 वर्षाची होती त्यावेळेस कीर्तनाला जायची, लाज वाटायची. टाळ वाजवायची, महाराजांना लाज वाटायची. नामस्मरण करण्याची लाज वाटायची. आणि सगळे लोक नामस्मरण करायचे. महाराज म्हणजे मलाच का लाज वाटती? मग महाराज भांडाऱ्यावर गेले आणि अंतर्मुख झाले. आतमध्ये बघितलं तर आतमध्ये एक बाई होती. इकडं डाव्या बाजूला हिरवी साडी, हिरव्या बांगड्या, लाल मळवट घातलेला, भरलेला. आणि निवांत महाराजाकडे बघून हसायला लागली. म्हणजे बाई तू कोण? म्हणजे महाराज तुम्हाला माहित नाही का मी कोण आहे? ती तुमच्या अंतकरणामध्ये मी बसले, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे ती? म्हणजे मला माहिती नाही. म्हणजे माझं नाव लाज. ती कुठं बसली? अंतकरणामध्ये. अंतकरणामध्ये लाज नावाची बाई बसली म्हणून आपल्याला ते भजन घडत नाही. महिला मंडळामध्ये तसंच आहे. आमच्या इकडं का नाही, खरंच तुमच्या गावातली, आमच्या गावातली कथा सांगतो 2 मिनिटात. गुरुवाचा एक मनुष्य होता, पुजारी बर का. आणि त्याचं नाव होतं विठ्ठल बर का. त्याची मंडळी कीर्तनाला यायची बर का. महाराजांनी सांगितलं ना, तर ती म्हणायची बब्याचा बाप, बब्याचा बाप, बब्याचा बाप. विठ्ठल विठ्ठल म्हणायचीच नाही ती. कारण का? नावच घ्यायचं नाही ना. तिच्या मालकाचं नाव विठ्ठल विठ्ठल होतं. ती म्हणायची ते पोराचं नाव होतं बाब्या. ते बब्याचा बाप, बब्याचा बाप असं काही करू नका. सगळ्यांनी एकदा देवाचं भजन करा. कारण का? विठ्ठल कीर्तनाची अंती. जय जय हरी जे म्हणती त्याची सुकृताचे फळ आणि वाचा राम नामे निखळ असं मला सांगतात. या कीर्तनामध्ये इतर वारी तुम्ही नामस्मरण करू नका तुमच्या प्रपंचाच्या संसारामध्ये. पण निदान या मंडपामध्ये आल्यानंतर एकदा प्रेमानं विठोबा भजन करा. फक्त 5 मिनिटाच्या वर घेणारच नाही. विठोबा रखो माई, ज्ञानेश्वर माऊली
म्हणे काही नभिचिता धन जोडे नारायण नामासाठी सोपे हे साधन लावे येतो घरा वाचेची उच्चार राम हरी झालेली सेवा ग्रामदैवत हनुमंतरायाच्या चरणी तुम्हा सर्वांच्या चरणी समर्पण करून सेवा इथं थांबवितो. आपला वेळ बी संपला, थोडं उशिरा चालू झालं, पण दररोज कीर्तन असल्यामुळं दररोज तीच माणसं, रोज आमच्यासारखा एक 4 खांद्यावर न्यावा लागतो. ही सगळे खांदेकरी हे रोज एक महाराज न्यायचा, तिथं न्यायचा, टेकवायचा, त्याची विल्हेवाट लावायची आणि मग घरला यायचं जेवायला. असा रोजच एक पोचवावा लागतो ह्यांना. त्याच्यामुळं बरं का त्याचा कसला असेल ते असेल, पण झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी समर्पण इथे थांबवितो. विठ्ठल जय जय विठ्ठल.